प्रगत होतो आणि आसपासच्या लिम्फ नॉड म्हणजे हे लिम्फ नॉड असतात ते आपल्या शरीरामध्ये यांच्यामध्ये ही गंदगी जमा होते आणि ही एकदा गंदगी जमा झाली की मग चौथ्या स्टेजमध्ये कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये साचायला सुरुवात होतो आणि मग तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण त्या अवयवांचा दुसऱ्या अवयवांना सुद्धा खराब करून टाकतो. आणि ह्याच्या मागचं रिझन म्हणजे काय तर कॅन्सर ही अशी बिमारी आहे की पहिल्या स्टेजला समजतच आपण किती पण ट्रीटमेंट केलं किती पण काही चेक केलं तरी ते समजत डायरेक्ट समजते ती डायरेक्ट कधी समजते तर डायरेक्ट थर्ड स्टेजला जेव्हा लोकांचं शेवटची स्टेज असते तेव्हा हा कॅन्सरचा आजार सापडतो. आणि त्यानंतर आज बघायला गेलो तर ह्याच्यावरची जी ट्रीटमेंट आहे एक तर किमोथेरपी घेतात किंवा रेडिएशन घेतात. पण तुम्हाला माहिती आहे किमोथेरपी म्हणजे काय तर ह्या बाटल्यांच्या द्वारे म्हणजे ज्या ग्लुकोजच्या बॉटल असतात त्या बॉटलमध्ये इंजेक्शन टाकलं जातं किंवा गोळी औषधं खाऊन सुद्धा किमोथेरपी दिली जाते. ही किमोथेरपी काय करते आपल्या ज्या टाइमला शरीरात जाते आणि शरीरात गेल्यानंतर काय करते आपल्या शरीराला गरम करण्याचं काम काय काम करते म्हणजे कॅन्सरच्या पेशी झाल्या आतमध्ये की परत त्याला गरम करायचं काम करते. मग आता तुम्ही मला सांगा ज्या टायमिंगला इथे दोन प्रकारे केली जाते म्हणजे ही जी थेरपी घेतल्यानंतर आपल्या शरीरातल्या ज्या कॅन्सरच्या पेशी असतात त्यांना सुद्धा मारायचं काम करते आणि जे चांगल्या पेशी असतात त्यांना सुद्धा मारायचं काम करते. आता ही पण काय आहे किमो थेरपी आणि ही पण काय आहे रेडिएशन थेरपी. म्हणजे काय ह्या ज्या ठिकाणी तुम्हाला झाले असेल त्या ठिकाणी रेडिएशनद्वारे गरमीद्वारे तुम्हाला काय करत इथली गंदगी काढण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्या टायमिंगला हे तुम्ही करत असता त्या टायमिंगला शरीरात चांगल्या पण पेशी मारतात आणि कॅन्सरच्या पेशी सुद्धा मरतात. आणि त्यामुळे आज तुम्ही बघायला गेलं तर जेव्हा किमोची थेरपी जाते ही सुद्धा शरीराला गरम करण्याची थेरपी असते. आणि ही थेरपी घेतल्यानंतर आज बघायला गेलं तर अनेक प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय ज्या टाइमला कॅन्सरच्या पेशी मारतात त्या टाइमला रक्तातल्या चांगल्या पेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स पण मारतात. एकदा ते म्हणले की शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित नाही झाला तर शरीरामध्ये कमजोरी यायला सुरुवात होते. त्यानंतर लोकांची केस सुद्धा गळायला पूर्ण त्यांना टक्कल करावं लागतं. त्यानंतर तुम्ही बघायला गेला तर स्किनचे प्रॉब्लेम होतात, डायजेशनचे इश्यू होतात, जेवायचं वाटत मन करत नाही. त्यानंतर आपल्याला डॉक्टरांचा हमेशा सल्ला घ्यायला लागतो. त्यानंतर युरिन मोशनचा प्रॉब्लेम होतात कारण एवढं स्ट्रॉंगली आपल्या जेव्हा शरीरामध्ये गरमी दिली जाते तेव्हा शरीराचे कितीतरी अवयव कितीतरी ऑर्गन डॅमेज सुद्धा होतात. त्यानंतर आपल्याला स्किन प्रॉब्लेम होतात, सेक्शुअल हेल्थ सुद्धा आपली कमी होते. त्यानंतर असं बघायला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या आपल्याला ह्या रेडिएशनच्या घेतल्यानंतर आफ्टर थेरपी घेतल्यानंतर मिळते. आणि यामुळे घसा सुकणे, जीभ मध्ये कोरडा पडणे, अन्ननलिकेवरती परिणाम पडते. त्यानंतर